कुंभमेळ्यातील मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल करणार, राऊतांचाच सवाल. प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात बुधवारी दिनांक 29 जानेवारी चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली आणि या घटनेत 30 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आणि याबाबत आता विरोधकांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा या मुद्द्यावरून उत्तर प्रदेशातील योगी सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. कुंभमेळ्यात झालेल्या मृत्यूप्रकरणी आता कोणावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायचा असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. तर यावेळी त्यांनी महाकुंभमेळ्यात 8 ते 9 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी त्यांनी कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत म्हटलं आहे की प्रयागराजमधील चेंगराचेंगरी 100हून अधिक भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. शेकडो जण गंभीर जखमी आहेत. अनेक महिला, आबालवृद्ध बेपत्ता आहेत. एक प्रकारे तिथे अराजकता पसरली आहे आणि त्यामुळे महाकुंभाचा संपूर्ण परिसर आर्मीच्या ताब्यात द्या, त्यामुळे इथे शिस्त लागेल असं बहुतेक महामंडलेश्वर यांनी म्हटलं होतं. काल जे घडले ती एक राजकीय दुर्घटना आहे. त्याला राजकीय नेते जबाबदार आहेत. योगी सरकार, केंद्र सरकारचे व्हीव्हीआयपी कल्चर जबाबदार आहे. ज्या प्रकारे संपूर्ण यंत्रणा व्हीव्हीआयपींच्या सेवेत लागली आहे, तिथे सामान्य भाविकांना वाऱ्यावर सोडलं गेलं आहे. अमृत स्नानासाठी तिथे कोट्यावधी लोक आले होते. भाजपाला वाटले हे सगळे आपल्या पक्षाचे लोक आहेत, जे आपल्यालाच मत देतात. ते कुठे जातील? सगळे मोदींचे अंधभक्त आहेत. लोक आले पण त्यांची काहीच व्यवस्था नव्हती असा घणाघात राऊतांनी केला आहे. 144 वर्षांनी येणारा हा एक योग, पवित्र योग आहे. आणि जे श्रद्धाळू आहेत हिंदू धर्मात आपल्या, ते कालच्या जो एक अमृत योग आहे त्या क्षणी जे स्नान करायचं असतो तो एक पवित्र योग असतो आणि त्यासाठी त्या दिवशी प्रचंड गर्दी झाली. ही गर्दी होणार हे प्रशासनाला, सरकारला माहीत होतं. पण रोज 20 कोटी येणार, 10 कोटी येणार, 3 कोटी येणार असे आकडे करून कुंभमेळ्याचं एक प्रकारे राजकीय मार्केटिंग सुरू होतं. त्यात भारतीय जनता पक्षाची व्हीव्हीआयपी, अशा वेळेला राजकीय व्हीव्हीआयपीनी दूर राहिलं पाहिजे. संरक्षण मंत्री, देशाचे गृहमंत्री, अन्य केंद्रीय मंत्री यांच्यासाठी एक एक दिवस तो संपूर्ण परिसर हा बंद ठेवण्यात आला. म्हणजे आता घाटावर या इथे आंघोळीला अमित शहा आहेत, इथे भांडुपला, तर इथे घाटकोपर आणि तिथे ठाण्यापर्यंतचे परिसर बंद केलेले आहेत. संरक्षण मंत्री आलेले आहेत, आंघोळ करतायत, म्हणजे स्नान करतायत, त्यांच्यासह डुबक्या मारतायत. त्यांच्यासाठी सायनपासून अंबरनाथ पर्यंतचा परिसर बंद. म्हणजे या लेवलचं माझ्याकडे माहिती आहे. अन्य मंत्र्यांसाठी किंवा अन्य व्हीआयपींसाठी सुद्धा हीच व्यवस्था लावल्यावर एक एक दिवस श्रद्धाळू हे प्रत्यक्ष त्या स्नानासाठी पोचू शकले आणि ती गर्दी वाढली आणि त्यातून हा पहाटेचा प्रसंग घडला. कोणती व्यवस्था नाही, ॲम्ब्युलन्स नाहीत, वैद्यकीय सुविधा नाहीत. तिकडले काही महामंडलेश्वर सांगत होते ते आर्मीच्या ताब्यात द्यायला पाहिजे, पण तिथे राजकीय व्यवस्था करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे मृतांची संख्या वाढली. अनेकदा अशा गर्दीमध्ये चेंगराचेंगरी होते, झालेले आहेत. पण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष आणि त्यांचं सरकार या संपूर्ण सोहळ्याचं राजकीय प्रचारासाठी मार्केटिंग करत होते, तो प्रकार घृणास्पद होता आणि आहे. दुर्दैवानं अनेक लोक यात मृत्यू पावले. आधी 10, मग 30-35, पण हा आकडा त्याहीपेक्षा जास्त असावा असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. जखमींची मोजदाद अद्याप झालेली नाही आणि असंख्य लोक बेपत्ता आहेत, अनेक महिला बेपत्ता आहेत. याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार केंद्र सरकार, याला जबाबदार उत्तर प्रदेशचं योगी सरकार. 10,000 कोटी रुपये
या कुंभमेळ्यासाठी याचं बजेट झालं, पण सांगितलं जातं 1,000 कोटीच्यावर खर्च झालेला नाही प्रत्यक्षात. म्हणजे कुंभमेळ्यामध्ये साधारण 8 ते 9,000 कोटीचा हिशोब लागणारच नाही. आता तिथे किरीट सोमय्यांना आम्हाला पाठवायचं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.